नमस्कार मित्रांनो, विषय असा घेतलेला आहे, विहिरीपासून आपला जीव वाचवा घटना झालेली. हे आपण विषय घेतलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल कशी झाली असेल, काय झाली असेल, ही तुम्हाला सविस्तर ए टू झेड माहिती सांगणार आहे. व्हिडिओ चांगला होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मधात करू नका, काय नका. तुम्ही म्हणसाल कशी झाली असेल, कशी नाही, हे तुम्हाला आम्ही ह्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश नागरे. चला मग आपल्या आजच्या विषयाकडे वळूया मित्रांनो. विषय असा आहे, विहिरीपासून आपला जीव वाचवा घटना झालेली, हे विषय आपण घेतलेला आहे. तुम्ही म्हणसाल कशी झाली असेल, त्यांनी उडी मारली असेल का कशी केली असेल, तर ते तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. घटना आपल्या इथून 20 किलोमीटर अंतरावरच झालेली आहे. त्याच्यामुळे आपण तिथं सविस्तर माहिती घेतली. त्याच्यानंतरच आपण तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवावा म्हणलं. कसं आहे, बरेच शेतकरी आपले असे त्यांनी याच्यापासून आपल्या विहिरीच्या काठावर राहते ते होते, कसं झालं कसं नाही, त्याच्यामुळं संदेश तुमच्यापर्यंत पोहोचावा, हे आपण विषय घेतलेला आहे. चला मग आपण तुम्हाला सांगतो. मित्रांनो, काय झालेलं आहे, एक माणूस विहिरीजवळ गेला. अचानक त्याला काय झालं काहीच नाही, त्याचं काहीच त्याला संतुलन त्याचं बिघडलं. तो पाणी काढत होता. पाणी काढल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, जसं पाणी काढलं तर तसं अचानक त्याला मागून कोणीतरी ढकललं. तर काय झालं मित्रांनो, पाठीमागे तर काहीच नव्हतं त्याच्या पाठीमागे. तरी त्यांनी काय केलं, पाठीमागे काहीच नसताना त्यांनी अचानक त्याला काय झालं काहीच नाही, ते म्हणे मला ढकललं. पण जो पडलेला माणूस आहे, त्याचा जीव वाचला मित्रांनो. थोडक्यात त्याचा जीव वाचला. नाहीतर काय झालं, ते नंतर वरी आल्याच्या नंतर त्यांनी बघितलं त्याच्या मागं काहीच नाही. जसा आपली पाण्याची कॅन नसती का, त्या 15 लिटरची कॅनीमध्ये त्यांनी 2 पवरे टाकले मित्रांनो. 2 पवरे टाकल्याच्या नंतर त्यांनी हे केलं. पण कसं असतं मित्रांनो, अचानक आपण चक्कर आली का काय झालं, हे आपण पाहत नाही मित्रांनो. ह्याच्यावर लक्ष ठेवायचं. घाबरट झाल्याच्या नंतर म्हणजे काय होतं, घाबरट झालं तर माणसाला चक्कर येते. चक्कर आल्याच्यानंतर माणूस विहिरीपासून आहे ना, आपल्याला घाबरट झालं, काही झालं, चक्कर याचा अंदाज दिसला, तर आपलं विहिरीच्यापासून 5 एक फूट अंतरावर आपण तिथं जाऊन बसायचं मित्रांनो. पण कसं असतं, एकदा जीव गेल्याच्यानंतर डबल परत येत नसतो जीव. जीव येण्यासाठी आपल्याला लय वर्ष हे करावं लागतं, पिढी. तरी तेव्हा माणसाचा जन्म भेटत असतो मित्रांनो. पण ते कसं असतंय, विहिरीपासून आहे ना आपला जीव कसा वाचवायचा. तर आता ही विहीर आहे, अशी विहीर असली तर विहिरीपासून 5 किलोमीटर, सॉरी 5 नाही, 5 फूट अंतरावर आपण हे बसायचं मित्रांनो. तिथे दर्शक विश्रांती घ्यायची, दर्शक 5-10 मिनटं बसायचं. पण कसं असतं, पाणी काढताना एकदा माणूस पडलं, ज्याला पोहणं आहे ते पोहणं शिकलेलं असलं तर त्याचं काही वाटत नाही. म्हणजे ते पोहून तरी माणूस ते विहिरीच्या कठाडाला येऊन थांबन, हे होईन, पायऱ्या असल्या तर वरी येईन. पण ज्याला पोहणं नसन, त्याचा ते जागीच जाऊ शकतो. त्याच्यामुळे घटना झालेली आपल्या 20 किलोमीटर अंतरावर घटना झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगावं म्हणलं, तुमच्यापर्यंत संदेश पाठवा. त्याच्यामुळे आपण हे केलेलं आहे मित्रांनो. जसं होईन तसं करायचं नाही मित्रांनो. जसं होईन तसं नाही, असं पाताच्या पुढे तसं नाही करायचं. ऐन टायमावर काळजी घ्यायची मित्रांनो. चक्कर येत असेल तर बाजूला बसायचं, काही येत असेल तर बाजूला बसायचं. पण असं विहिरीच्या काठावर असं कधीच काम करायचं नाही मित्रांनो. सांगायचं तात्पर्य असं आहे, आपला जीव वाचला म्हणजे आपण सुरक्षित राहतो मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. जय जवान जय किसान मित्रांनो.